नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. आज आपण बेबडेवाडी या गावामध्ये आहोत आणि तिथे पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे आणि तहसील कार्यालयाच्या समोर त्यांनी आंदोलन देखील केलंय. त्यांनी तहसीलदाराला निवेदन दिलंय. पण त्या संदर्भामध्ये आज इथे गंगाहेपरगामध्ये त्यांची बेबडेवाडीच्या नागरिकांनी बैठक घेतलेली आहे आणि उद्याच्या डेटमध्ये त्यांची ग्रामसभा देखील त्यांनी तातडीने बोलवली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत आहेत या गंगाहेपरगा आणि बेबडेवाडीच्या जे गट ग्रामपंचायत आहे त्याच्या सरपंच आपल्यासोबत आहेत मीनाजी कोंबले. त्यांच्याशी आपण चर्चा करावं की नेमका हा प्रश्न कशा प्रकारे उद्भवलाय, काय सांगाल, कशा प्रकारची समस्या निर्माण झाली? गावाल्याचं म्हणणं आहे की आमच्या गावातले हिरीचं पाणी बंद झाले, तरी पण आम्ही ग्रामसभा घेऊत आणि चालू करूत म्हणलं काहीतरी नियोजन लावता, असं आमचं म्हणणं आहे. ते आता तुला कसं विषय, पूर्वीचा ते विहीर गावाले म्हणतात की पूर्वीची विहीर आहे. आता मी नवीन सरपंच झाले, मला काही माहीत नाही. आता जी काय असेल ते उद्या आपण ग्रामसभा लावू, तर सगळ्या गावाला बोलून घेऊ. त्याच्या हिशोबानं जे काय असेल ते आमच्या जे शासनाच्या हिशोबानं होईल ते आम्ही कारवाई करायला तयार आहोत. पण या घटनेमुळे गावामध्ये एकंदरीतच वाद निर्माण होताना पाहायला मिळतोय, तर याला जबाबदार कोण, काय सांगता येईल काय? आता जबाबदार सध्या कोण म्हणता येणार नाही, कारण मी आज नवीन आहे. विहीर ही पूर्वी खणलेली आहे, आज खणलेली नाही. ते त्या गाववाल्याला माहीत. मी आज नवीन सरपंच जरी असलो, आमची पत्नी जरी असल्या तरी नवीन आहेत ते, कारण विहीर ही फार पिढ्यांपूर्वी खणलेली आहे. आता तो प्रश्न जुना आहे. तो जुना प्रश्न काय ते त्या गाववाल्याने सांगावं आणि त्याच्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही योग्य ती कारवाई करावं. जिथे तुम्ही सांगताय धारीबा जे बेबडे आहेत त्यांची ती विहीर अधिग्रहण करण्यात आली होती याच्या अगोदर, पण त्याच्याशी तुम्ही काय त्या व्यक्तीशी चर्चा करून काय तोडगा करण्याचा काय प्रयत्न केला? नाही, हा प्रश्न 4 दिवसाखालीच निर्माण झालेला आहे आणि नागरिक आमच्या पस्तोर पाणी बंद केले म्हणून असं कोणी आले नाही. तुम्हाला लेखी दिले नाही. आज त्याने निवेदन दिले, त्या निवेदनाप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करायला तयार आहोत. उद्या ग्रामसभा घेऊ. ग्रामसेवकाचं काय म्हणणं येते? ग्रामसेवकाचंही म्हणणं काय, ते बी येतं. ते येतो म्हणजे ग्रामसेवक बी येतो म्हणजे त्याचा काही विषय नाही. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण बेबडेवाडीमध्ये होतो, नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याचबरोबर आपल्यासोबत सरपंच होत्या मीनाजी कोंबले, त्यांच्याशी आपण चर्चा केली. एकंदरीतच असं कळत आहे की उद्याच्या दिवशी तातडीने या ठिकाणी ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या ग्रामसभेच्या नंतर एकंदरीतच जो काही निर्णय असणार आहे तो उद्याच्या डेटमध्ये घेतला जाणार आहे. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.